राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी सोलापूर शहर परिसरात 2 धाब्यांवर टाकलेल्या धाडीत न्यायालयाने 2 हॉटेल चालकासह 5 मद्यपी ग्राहकांना 65,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। तसेच विभागाने शहरात एका दुचाकीवरून वाहतूक होणारी 100 लिटर हातभट्टी दारूही जप्त केली आहे। तर ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपाधीक्षक सूरज कुसळे, निरीक्षक राहुल बांगर, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक कृष्णा सोळे, उषा किरण मिसाळ, रोहिणी गुरव, अक्षय भरते, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, गजानन होळकर, जवान चेतन वनगुंटी, शोएब बेगमपुरे, किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली। डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहेत। याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल मालक व 2 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे। तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व 3 मद्यपी ग्राहकांना अटक केलेली आहे। सर्व आरोपींना आज मान्य दारूबंदी न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास दुय्यम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने मोमीननगर परिसरात एका दुचाकीवरून हातपट्टी दारूची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे। डिसेंबरच्या अनुषंगाने जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 12 पथके नेमण्यात आली असून या पथकात निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। ही पथके 31 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारापासून पहाटेपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाब्यांवर हॉटेलवर तपासणी करणार असून या ठिकाणी अवैधरित्या दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे।